का ग तू लय गप्पा करत होती, मी येतच नाही. काय काय चाललंय तुमचे? मी त्या विषयी बोललो नाही. डोकं नको खाऊ आता, डोकं खाऊ नको आता, शांत बसत जा आता. जिरलीन गोष्ट जिरू दे. कसं दिसतंय बघा पाखरू तयार होऊन. एक पाखरू राहील तयार. झोपलं का? एक पाखरू झोपलं. चल ये इकडे चल. ही सायकल आणली बाप्परीला. आली आली पाहिजे का? पाहिजे की नाही? हा एवढं रडती का? चालतो हो इकडे चल. बरं देतो तुला ना. ही पिऊ पडन पाय आपली. चल हो इकडे. ते सायकलीवर बस नको 5 मिनिटात. हा 5-10 मिनिटाने बस. याच्यासाठी आई पाहिजे होती हिला. यासाठी पाहिजे आणि भाज्या करायसाठी माहिती का? म्हणून करमत नाही तुम्हाला. पण कोमल तरी पण मी तुम्हाला सोडून दादा परत म्हणजे आपलं गाव सोडून आई आता परत कोमलला कोंबडे कोंबडे म्हणते मग. आता नाही म्हणा. आणि तिकडे माझ्या आजीची आठवण करून माझी आजी कोंबडी बनायची. कोमल माझी कोंबडी माझी का? बरंच आहे भाऊ तुमचं. मस्त आहे. ते बघा ते आता गठुडा बसायला लागला. चल बेटा डाकू बा. हा चंबल का डाकू. भवायच नाही बाबा आम्हाला. भवायच नाहीये. नाही का रे? काय त्याच्यापाशी राहायच नाही. नाही मामा बसेल नाही मावशी. तिचे हात कशाने काय झाले का रोहिने? आणि ही इकडे बघा. आम्हाला जायचंय परीला आणायला. 12 वाजलेले आहेत. थोडा वेळ आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे. त्यामुळे जर 10 मिनिट थांबलेले शाळेमध्ये काय बसून ठेवतात लेकरांना. आणि इकडे आई का ग तू लय गप्पा करत होती, मी येतच नाही. काय काय चाललंय तुमचे? मी त्या विषयी बोललो नाही. डोकं नको खाऊ आता, डोकं खाऊ नको आता, शांत बसत जा आता. जिरलीन गोष्ट जिरू दे. तिथं बी पाहिजे ना कोणी. कुठं? राहिले लोक गाड्या लावायले दारात. आजी आहे ना. आजी बसली तर बरं वाटते. चला हे का बरं? कारण की आम्हाला एक व्हिडिओ शूट करायचा, शॉर्ट व्हिडिओ. ते कोमलची केस विचारून द्यायला लागली आई. आणि तुम्हाला काय होतं माहिती का? यांचा व्हिडिओ चालू असतो ना तेव्हा हे नुसतं काम करताना दाखवते 2 जण. माहिती का? हे काय करायला किचन मध्ये 2 जण. किचन बघ किती घाण केलंय. घरात नुसता आवाज चालू आहे माझ्या. परी नाहीये. परी तुम्हाला थोड्या वेळाने दिसणार आहे. पिओ कोमलचा ड्रेस तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचा. या ड्रेसची लिंक मी तुम्हाला देणार आहे. हो टॅग करणार आहे मी प्रोडक्ट. आणि वातावरण खूप छान झालेलं आहे. एक 8-15 दिवसानंतर पाऊस म्हणजे थोडाफार चालूच होता. येतोय. हे परीचं टेंट हाऊस लावून दिलं बाबा काल. ते बी बरोबर लागलं नाही माहिती का? पिऊ तशीच आहे. चला लवकर. झालं. चल कोण उचल ते सगळं. चल लवकर उचल लवकर. तुमच्यासोबत एक गोष्ट बोलायची मला. पण मी 1-2 मिनिटांनंतर बोलणार आहे यांचा शॉर्ट व्हिडिओ शूट झाल्यानंतर. चला. 4 दिवसापासून ही मिस करत होता ती. तुमची लई आठवण येत तिला. दाल सांगितलं का तू? काय सांगितलं? शाळेत ते भेटलेलं दाखवलं का दाला? तू शाळेतून काय भेटलं? काय भेटलं शाळेतून? आईला दाखव ना. थांब आम्ही घेऊन येतो. विचार परीला काय परी आहे.
बुड्ढा हे असं डोळ्याला लावायचं ना परी, हे असं डोळ्याला लावायचंय. हे काय करायचं? ते काय करायचं परी? काय होतं आज शाळेत? काही नाही. चला मी परी तिकडे घेऊन जातो एकदा पिऊकडे. पिऊ झालं का बाई? कोमल भाऊचं असं म्हणणं आहे की तू सगळ्यांना सांग की दादा नाही खरंच गेले होते, कामासाठी गेले होते, त्यांचं काम होतं म्हणून. जस्टिफाय करून काहीच फायदा नाही आहे. जर कधी आपण एखाद्यांना सांगत असू की बाबा असा विषय तसा विषय, तर तुम्ही त्या गोष्टी जर खरं मानत असाल तर ती सांगून गरजच नाही त्या गोष्टीची, ओके नाही. त्यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला बोलणार नाही आहे की दादा आई कशासाठी गेलते काय गेलते. कारण की आणि बरेचसे लोक आमचे घर फोडण्याच्या मागायचं आहेत की राम बोला कमेंट करताय की दादा तू तिकडेच थांब, स्वाभिमानानं जग, ह्याच्या इकडे कशाला जगतोय, असं तसं. पण तुम्हाला सांगू का, जॉईंट फॅमिलीमध्ये राहणं ही खूप कमी लोकांना जमतं बरं का ॲडजस्ट करायला. ते बी जर काही 2-3 भाऊ असेल आणि त्यांच्या बायका जर काही ॲडजस्ट करत असेल तर ही लई मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही सगळे सोबत आहे. आता मी पुण्याला आलो, घरच्यांना सोबत घेऊन आलो. काहून आलं? कारण की आम्ही नाही राहू शकत वेगळं, ते एक मोठं रिझन आहे. त्यामुळे आईला दादाला पण इकडे यावंच लागलं, कारण त्यांनाही आमच्याशिवाय करमत नाही, आम्हालाही त्यांच्याशिवाय करमत नाही. आम्ही असेच राहणार आहोत. तर प्लीज कोणीही अशा कमेंट करू नका की दादा तुम्ही तिकडेच थांबा किंवा रामदादा तिकडे जा राहायला, आजीला घेऊन राहा. हे कुठलीच गोष्ट पॉसिबल होणार नाही आहे आमच्यामध्ये. आम्ही असे आहोत तर असेच राहणार आहोत. आणि पुण्याचं म्हणजे जालन्याचं जे घर आहे तिकडे जायचंच आहे आता परत गणपतीला. तर तेव्हा तुम्हाला तिकडचे मस्त मस्त व्हिडिओ बघायला भेटतील. आम्ही जो म्हणजे 3-4 महिन्यापासून इकडेच आहे. तर मलाही खूप मिस होतं आहे जालना, कारण की जालन्यामध्ये बऱ्याचशा आठवणी जोडलेल्या आहेत आपल्या. म्हणजे ते दुकान वगैरे होतं, पण आता ते दुकान नाही आहे. बाकी मित्र वगैरे तर सगळे तिकडचेच आहेत आणि त्यांना भेटणं वगैरे किंवा ठिकाणी एखाद ठिकाणी जाणं असं काही असलं की आम्ही नवीन जालन्यात जायचो. आणि इकडे तसं नाही, इकडे पेठेत जावं लागतं आणि ते पण पेठ खूप लांब आहे, 7-8 किलोमीटर 10 किलोमीटर आहे. एवढं दूर जाणं दररोज शक्य पण नाही. पण ते नवीन जालना म्हटलं 2-3 किलोमीटर होतं. काही असलं की चला, काही असलं की चला, एवढा फरक पडतो आहे जालन्यामध्ये पुण्यामध्ये. कारण की तिकडं माझा जन्मच झालेला आहे आणि मी आत्ता इकडं आलेलो आहे, म्हटलं चला. आणि हो, माझे 2-3 फिक्स शब्द आहे. एक तर चला हा एक शब्द, तर असा विषय आहे हा एक शब्द, आणि पप्पा हा एक शब्द. हे 3 शब्द तुम्हाला कंटिन्यू ऐकायला भेटतील. तर प्लीज या गोष्टीवर रोस्ट नका करू किंवा मला ट्रोल नका करू. कारण की बरेचसे लोक आजकाल बोलत आहेत त्या गोष्टीबद्दल की दादा तू हे शब्द वारंवार वापरतो. हो वापरतो, कारण की असतं काही विषय सोडून द्यायचा काही नाही का. त्यामुळे जास्त टेन्शन नाही घ्यायचं, थोडेफार गोष्टी चालूच राहतात. आणि मी काय करत असतो माहिती का, आता तुम्हाला सांगते, आईचे एवढे प्रोडक्ट येऊन पडलेत ना, हे बघा कसं दिसतंय बघा. पाखरू तयार होऊन, एक पाखरू राहील तयार. झोपलं का? एक पाखरू झोपलं. चल ये इकडे चल. ही सायकल आणली बापरीला. आली आली आली. किचन आवरायचं बाकी आहे, त्यामुळे कोणी कमेंट करू नका. एक दिवस किचन चांगलं राहणार आणि परत डबल खराब राहणार. कोमल काय विषय, काय विषय हा? ओरडू नका रे, ओरडू नका रे. काय करू यांचं लेकरांचं? कोमल पुढं नेऊन सोडू का परी? आता गाणी वाजवू का? आता तू गाणं वाजवलं की मी फटके देईन तुला. बस दाब नको बटन, आता दाबायच नाही. आता नुसतं गाणी लावावं लागली त्यामध्ये. आणि आज स्पेशल जे आहे ना, हे बनणार आहे आमच्या इथे. हे आहे पत्ता गोबी. आणि हे प्लेट बघा, हिचा आकार कसा झालेला आहे. हे कोमलला 4 वेळा का दाखवता, म्हणजे तुम्ही केलंय म्हणून तुम्हाला दाखवा लागेल ना. हा परी गाणी बंद कर ना, काढा बरं सेल त्यातले, काढा लोक. बटन दाबू नकोस ना, हात नको लावू त्याला. बस आता हात नको लावू. हा हे बघ गाय ताटकच झाले. काय बाबा टाकून कशाला? आता त्याला आता असं आडवं ठेवा म्हणजे ते सरळ होऊन जाईल. कळालं का? आता असं आडवं ठेवलं की सरळ होईल. कडेच झाली आता, त्यामध्ये काय
कोमल आता याला असं आडवं ठेवता ते सरळ होईल. हे तू कसं ठेवलं होतं? असं ठेवलं होतं ना. काय केलं माहिती तू असं ठेवायची वेळेस हे चमचा असं ठेवला होता. तू गाणे नको वाजू म्हटलं ना ग परी. काय आता काय राग राग पाहायचं नाही, खोटं बोलायचं नाही. काय झालं रडायला पिलो? काहीच नाही झालं. पप्पा तसंच बोलले भोंगत काय आणली ती. झालं? कच्चा गोबी टाकतो का? रडू देतील थोड्या वेळा. उभं रे उभं रे. बोल. आवाज 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 आवाज. काही झालेलं नाही एवढा आवाज करण्यासारखं. मी तुला आणणार नाही किंडरचे आणणार नाही. किंडरचे आणणार नाही मी तुला. पाहिजे का? पाहिजे किंडरचे? हा मग एवढं रडती का? चालतो हो इकडे चल. बरं देतो तुला ना. ही पिऊ पडन पाय आपली. चल हो इकडे. ते सायकलीवर बस नको 5 मिनिटात. हा 5-10 मिनिटाने बस. एवढं रडायला लागतं का बरं? आली आली आली. चल ना लवकर कोमल आव ना. स्वयंपाक करणं मला भूक लागली ना. सगळे कामं दमा करते तू. हा माहिती नाही तुम्हाला. आज दोन्ही गोबे पत्ता गोबी आणि फुलगोबी बनतात. दादांना फुलगोबी. परी हे बघा हे तांदूळ पण आणलेत आईने, पापड पण आणलेत. अजून काय काय आणलं काही? आई काय काय आणलं अजून? चिवडा चहापत्ती अजून शेंगदाणे पण आणले का? कशासाठी? घरी आणलं ते मग घेऊन आलो. परी ते वाजू नका. मला आवाज नाही आला पाहिजे. खूप काही सामान घेऊन आले ते. परीचं पण खेळायचं घेऊन आलेले. पिऊचे कपडे वगैरे पण आणले थोडेफार. मिक्सर एवढं मोठं आणलेले. कशासाठी आणले कोमल? तुलाच माहिती बाबा. याच्यात कुठून छान लागते म्हणते तिलाच माहिती. कुठलं चांगलं लागतं ना. चल आवरावर पटकन मग. लय बारीक होतं. आजीबाई कुठे गेली आपली? हे बाई आलू काढायला लागली. हा बटाटे आमच्याकडे आलूच म्हणता बाबा. आजीबाई आवरलं का नाही तुमचं? रितू कुठे आहे? हे बाई चंबल का डाकू झोपलाय. शांत झोपतो डाकू. डाकूला 3 इंजेक्शन दिलेत. 3 म्हणजे 1 दिलं आणि 2 माउथ म्हणजे तोंडाने दिलेत ओव्हरऑल. आजी तुम्ही येणार परत आता महालक्ष्मीला? येणार आहे आमच्यासोबत का थांबता इथे? नाही बाबा. आजीचं म्हणणं आहे तुम्ही जिथं मी. बरोबर एकली लावून काय करू? एकली नाही हो. इथं अजून 2-3 जण थांबते ना. रामा रोहिणी थांबणार इथं. महालक्ष्मी हा कशी काय? ती येत नाही म्हणते घरी. नाही मग थांबत मी आलं कोणीच नाही. नाही रामा रोहिणी. रोहिणी असल्यावर तुम्ही राहतेच बाबा. हा हा मग रामा रोहिणी असल्यावर मी राहते. मी नाही येत मग. बघू आता त्यांचं काय तर. ते जर आले तर मग ये. पक्का असेल तर येतील ते, नाही तर नाही येणार. हा नाही तर मग काय ती जर राहिली मला राहायला लागलं बाबा. कसं वाटलं आजी जालन्याला जाऊन? चांगलं वाटलं. पण एका दिवसातच वापस आले तुम्ही. हा ना काहीच 2 लागले रे बाबा. अशा बाय नवल करीत हा म्हणे किती साफसफाई केलं आम्हाला करून. ती हवाली व्हायची म्हणे मला निघा वाटणार तुमच्या घरातून. हो काय? हाव इतकं करून राहिलं म्हणे. नाही ते घरच चांगलं आहे आपलं भारी आहे. लहान लक्ष्मी आली म्हणजे 2 इतकं म्हणजे कामच शिकलं नाही आम्ही. 2 जण आले चांगलं झालं ना. तिने सडासाडी कापून भासले दिली. काय कसं असतं माहिती का? आपण जे रूम वापरतो ना ते आपल्या हाताने आपण स्वच्छ केलं तर चांगलं वाटतं नाही का? आपलंच आहे ते घर. हा त्याचा तसा विषय आहे. त्यामुळे आजीला पण जरा बरं वाटलं आता. आता आजीचा एक प्रॉब्लेम झालेला आहे. आजी दोन्ही डोळे स्कॅन होत नाही बघा. आजीने दोन्ही लेन्स जे आहे त्या चेंज केलेल्या डोळ्याच्या. डोळे स्कॅन होत नाही. आजी तुम्ही काम करून आले तुमचं? काम सारं झालं झालं ना. आजीच काम ऑफलाईनच केलं मग. कारण की ऑपरेशन झाल्यानंतर ते लेन्स चेंज होतात ना त्यामुळे ते डोळे पकडत नाही. ते साडी घेतलं हायटी घेतली तिथं हे केलं. मठात जाऊन आले की नाही मंदिरात? हा मंदिरात जाऊन आले की नाही ताईमाईच्या? ताईमाई हा गेली घरी गेली होती बाबा. मंदिरात गेली नाही? नाही एकच तुरुच राहिली. आणि इकडं मंदिरात गेली होती. मुक्तेश्वरला? हा मंदिरात गेली. मग माझ्या होते 500 रुपये. मग म्हणलं जाऊ दे रामा म्हणे मी हाय का आलो ती पिवशी दाखवेल. पिवशी दाखवे म्हणून तर आपले लेकराच्या देऊन द्या भंडाऱ्यामध्ये तरी लोकांना दान होते तेवढीच नाही. आजीनं 500 रुपये दिले मग वर्गणी.
तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असून आजीचा, तर आजीला आठवली म्हणून आजी परत सांगते ही गोष्ट. असा विषय बघा. चला एकदा पिऊला दाखवतो आणि मग व्हिडिओचा एंड करतो तुम्हाला, कारण की व्हिडिओ ऑलमोस्ट आपला मोठा होऊन जाईल. नाही तुम्ही का ग दे लवकर बटाटा काढ. खायचे नाहीये ते, खायचे नाहीये, खायचे नाहीये. कोण उचल बटाटे. आता मी कशाला खाली काढून ठेवले असं बरं, माझं पण डोकं चालत नाही कधी कधी. चल चल अगं चल. कोमल पहिले बटाटे उचल. ते सगळे थैली भरवली तिने. हे कर, सोड सोड सोड, बटाटे धुवून घे. लांब चल. ऐकते का ती? ऐकत असतं नाही. ते जास्त पाजरत असं पाणी. ते काल पाणी जिथलं थोडं गळालं होतं. आजी तुम्ही आता 5 मिनिटं दिसून नंतर तुम्ही रामकृष्ण हरी करायला लागल्या. तिकडे कोण बसली जाऊन तू? कशी भीती वाटती? अवघडच बाबा तुझं. चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रक्षाबंधन लवकरच जवळ येत आहे. रक्षाबंधनचा एक शॉर्ट व्हिडिओ देखील शूट करायचा बाकी आहे, तो देखील लवकरच शूट करेल आणि पोस्ट करेल. बाकी आमचं रक्षाबंधन कसं होणार आहे काय होणार तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओत कळेलच. हां, तर चला मी आता काय करतो, ऑफलाईन जातोय, कारण की जेवण करून लगेच निघायचं आहे ऑफिसला. एक 4 दिवसापासून नाही का माझं सगळं विस्कळीत झाले. जिम तर झालीच नाही, तिकडे ऑफिसला पण जाणं झालं नाही, कारण की लेकरन हे ते बापरे बाप. त्यात आज पेंडिंग सगळे व्हिडिओ घेतलेत. अजून 1-2 व्हिडिओ बाकी आहे, ते देखील घ्यायचे आहेत. ते पण आता घेतो. तुम्हाला माहिती आहे मी आता यूट्यूबला जे आहे काम म्हणूनच बघतो, आणि मला जे व्हिडिओज असतात प्रमोशनचे ते देखील घ्यावं लागतात. त्याच्यासाठी मी परेशान असतोय, काय सांगू. तर चला, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. तुमचं योगदान तुम्ही कमेंट थ्रू देऊ शकता, छान छान कमेंट करून, आम्हाला नाव ठेवून. चला, सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.